नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे समाजाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी नुकताच फिलॅन्थ्रॉपिस्ट ऑफ द एरा हे झी 24 तास तर्फे अवॉर्ड देऊन सन्मानित केलेले डॉक्टर अनिल काशी मुरारका सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपल्या सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर अनिल काशी मुरारका सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अनिल काशी मुरारका सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहेच, ज्याच्यामधले काही पुरस्कार आपण प्रत्यक्ष आता स्क्रीनवरती बघत आहात. MD आहेतच ते मिराकम इंडस्ट्रीजचे आणि फार मोठे फिलॅन्थ्रॉपिस्ट आहेत आणि म्हणूनच त्यांना फिलॅन्थ्रॉपिस्ट ऑफ द एरा हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे नुकतंच झी 24 तास तर्फे. पण ह्याच्या व्यतिरिक्त विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अहिंसा पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलेलं आहे त्यांनी केलेल्या स्वच्छ भारत अभियानातील योगदानाबद्दल. एवढंच नव्हे तर त्यांना ब्रँड अँबॅसिडर सुद्धा बनवलं गेलं होतं स्वच्छ भारत अभियानाचं. इन्स्पायरिंग एंटरप्रेनर अवॉर्ड देऊन त्यांना टाइम्सने तर सन्मानित केलेलं आहेच. ह्या व्यतिरिक्त विशेष करून पॉवरमॅन अवॉर्ड देऊनही त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. विशेष करून उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले पूर्वीचे गव्हर्नर खास करून विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ह्या व्यतिरिक्तही विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून मला सांगावंसं वाटतं की त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल किंवा त्यांनी दिलेल्या एकंदरीतच योगदानाबद्दल त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं. आणि ही हजारो पुरस्कार आजपर्यंत त्यांना मिळालेले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी ह्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. आणि खास करून हा जो सामाजिक आरोग्य हा विषय आहे हा खरोखर एक मी म्हणेन की त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, तळागाळातील लोकांपर्यंत ही सर्व सेवा पोहोचावी ह्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये विशेष करून लेप्रसी रुग्णांसाठी, कुष्ठरुग्णांसाठी आहेत उपक्रम, अंध अपंग मुलांसाठी उपक्रम आहेत, स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यासाठी विशेष करून उपक्रम आहेत, सिनियर सिटीजनसाठी, यूथसाठी विशेष करून नेहमी डॉक्टर अनिल मुरारका मदत करायला पुढे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲम्पल मिशन आणि समर्पण संस्था यांच्या माध्यमातून हे समाजसेवेचं कार्य हे अहोरात्र सुरू आहे. आपण आता झीने जो पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेला आहे त्याची AV बघत आहोत. नुकताच त्यांना खास करून फिलॅन्थ्रॉपिस्ट ऑफ द एरा हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आपले खास करून जे पंचायत राज राज्यमंत्री आहेत केंद्रीय श्री कपिल पाटील यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाला आपले आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे श्री तानाजी सावंत आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ सर यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत हे त्यांना अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांच्या जीवनावरती टाइम्स ऑफ इंडियाने विशेष करून बायोग्राफी प्रसिद्ध केलेली आहे, जी मी आपल्याला आता दाखवू इच्छितो. या ठिकाणी अनकॉमन ड्रीम्स ऑफ अ कॉमन मॅन हे खास करून त्यांची हे जे पुस्तक आहे हे प्रकाशित करण्यात आलं होतं टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने आणि विशेष गौरव त्यांचा झालेला आहे. असे हे डॉक्टर अनिल काशी मुरारका आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आणि मला वाटतं की सर्वप्रथम अभिनंदन आपलं करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला नुकताच फिलॅन्थ्रॉपिस्ट ऑफ द एरा हे अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलेलं आहे आणि खरोखर तुमचं एवढं मोठं योगदान आहे सामाजिक आरोग्यासाठी. तर पहिला प्रश्न अर्थातच माझा असा आहे की एकंदरीतच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला लोकांना काय सांगायला आवडेल, काय सांगता येईल? दादा, आपने जिक्र किया फिलैंथ्रोपिस्ट ऑफ द एरा. मैं नहीं मानता कि मैं कोई फिलैंथ्रोपिस्ट हूँ. मेरी कोशिश ये है कि भाई जो मेरे बड़ों ने मुझे गाइड किया, सिखाया, मेरी आंखें बंद हो उसके पहले मैं जीवन में कुछ करता चलूँ. उस समाज के लिए जो कहीं ना कहीं कुछ चीज़ों को लेके थोड़ा पीछे चल रहा है, इट्स अ फील फैक्टर कि यार हमको कुछ ना कुछ करना चाहिए. एंड दैट इज़ व्हाट दिस मैन इज़ ऑल अबाउट. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे स्वच्छ भारत अभियानामध्ये आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं कौतुकही केलं होतं. अँबॅसिडर, ब्रँड अँबॅसिडरही राहिले आहेत डॉक्टर अनिल काशी मुरारका. सो माझा पहिला प्रश्न सर, स्वच्छतेविषयी खूप आपण सध्या उहापोह करतोय आणि हायजीन हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. तर आपण मुलांसाठी भरपूर त्याच्यासाठी वर्कशॉपही करता आणि BMCतले जे किंवा खास करून शाळेतले म्युनिसिपल स्कूलमधले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण बऱ्याच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या काय आहेत? दादा, यूथ आज का एक पावर हाउस है और अगर हम यूथ को प्रॉपर गाइड करें, उनको प्रॉपर राह दें, तो आगे इस देश को बहुत आगे लेके जाएंगे. आज
एक बड़े अजीब दौर से हम सब गुजरे, कोविड के दौर से। मुझे बड़ा गर्व होता है कहते हुए कि भाई कोविड में हमने सफाई कितनी ज़रूरी है वो सीखा, लेकिन एम्पल मिशन या समर्पण हमारा जो ट्रस्ट है वो सफाई के ऊपर पिछले कम से कम 12-13 सालों से काम कर रहा है। हम स्कूल्स में, स्लम्स में जाते हैं, आदिवासी स्कूलों में जाते हैं और उनको हम कोशिश करते हैं कि एक और कुछ नहीं, साबुन की टिकिया दी जाए और एक नैपकिन दिया जाए, ताकि उनको ये समझ में आए कि हाथ धोना कितना इम्पोर्टेंट फैक्टर है। बिकॉज दिस इज़ द कोर, यही एक वो जड़ है जो हाइजीन की तरफ जाती है। आप बात करें स्वच्छता की, हाँ हमारा सौभाग्य रहा कि हमने कुछ टॉयलेट्स काफ़ी बनाए, हिंदुस्तान में बम्बई में बनाए, कुछ यूपी में बनाए हैं, कुछ कश्मीर में बना पाए हम। एक दौर है जो आप कर सकते हो कर लो, कल किसी ने नहीं देखा हमने। दैट्स द थॉट जो आपको एक फॉरवर्ड लेके चलता है। सर, स्वच्छतेचा आपण आता आणि पर्सनल हायजीन विषयी बोलत आहोतच, तर त्या उद्देशाने मला विचार की आपण खेड्यापाड्यातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी खास करून सॅनिटरी पॅड्स आणि इतर अंडरगार्मेंट्स ह्याचंही डिस्ट्रीब्युशन करत असता, जेणेकरून त्यांचंही पर्सनल हायजीन, कारण मला वाटतं म्हणजे आता सर्वायकल कॅन्सर झाला म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे, हा टाळण्यासाठी मला वाटतं फार मोठी मदत ह्या सॅनिटरी पॅड्सने होत असेल या स्त्रियांना, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा। सैनिटरी पैड्स एक बहुत बड़ा इम्पोर्टेंट फैक्टर है। हाँ, हम काफ़ी हद तक छोटे छोटे विलेजेस में, कस्बों में जाते हैं और उनको एक डॉक्टर्स की टीम को लेके जाते हैं साथ में, ताकि उनको एजुकेट कर सके कि सैनिटरी पैड यूज़ करना कितना इम्पोर्टेंट है, कितना ज़रूरी है। क्योंकि आज मैं जाके किसी को बोलूँगा तो वो मुझे गलत ना समझें, इसके लिए डॉक्टर्स की प्रॉपर लेडीज़ डॉक्टर्स की टीम जाती है हमारे साथ में और वहाँ पे सैनिटरी पैड्स को हम डिस्ट्रीब्यूट करते हैं। ये एक ऑनगोइंग प्रोसेस है। इट्स जस्ट दैट स्मॉल थॉट कि भाई आज हमारी बहनें, हमारी माएँ कितनी इम्पॉर्टेंट है हमारे रोज़ की ज़िंदगी में, उनको अगर कोई कंफर्ट जोन दिया जाए, दैट इज़ अटमोस्ट इम्पॉर्टन्स। येस, मला वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितली। अक्षय कुमारने खुद्द डॉक्टर अनिल काशी मोरारकांचं कौतुक केलेलं आहे। एवढंच नव्हे तर श्री अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विविध सेलिब्रिटींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या एकंदरीतच उपक्रमामध्ये विविध शॉर्ट फिल्म्सचं निर्माण सुद्धा डॉक्टर अनिल काशी मोरारकांनी केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे। विशेष करून ह्यामध्ये मला जरूर सांगावंसं वाटतं की विविध सेलिब्रिटींनी त्यांचं जे कौतुक केलेलं आहे त्यापैकी आपण सुरुवातीला रणवीर सिंग काय म्हणतो डॉक्टर अनिल काशी मोरारकांविषयी आपण ऐकूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती की कशा रीतीने त्यांनी कौतुक केलेलं आहे रणवीर सिंगने डॉक्टर अनिल काशी मोरारका सरांचं। You can see in the AV all the wonderful work that this gentleman has put in. We should be very, very proud of him as one of our countrymen. More people like him, and God knows we would grow as a country by leaps and bounds. Thank you and congratulations on all your good work, sir. Hi, this is Sonu Sood. First of all, want to congratulate Dr. Anil Morarka for the great achievements that he has done, and the work he has done for the underprivileged. And just want to tell you, sir, we're proud of you. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की केवळ रणवीर सिंग नव्हे तर अनेकविध सेलिब्रिटीज, जसं मी सांगितलं अमिताभ बच्चन सरांपासून ते शाहरुख खान आणि अक्षय कुमारनी सुद्धा कौतुक केलेलं आहे त्यांचं। आणि ह्याच अनुषंगाने सर मला विचारायचं, आपण आता कारण शॉर्ट फिल्मविषयीच आता सांगितलं रणवीर सिंगने, आणि आपण अँटी टोबॅको, अँटी स्मोकिंग शॉर्ट फिल्म बनवली होती आणि मला कॅन्सर अवेअरनेसवरती आपला खूप फोकस असतो, कारण गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचं प्रमाण आपल्या समाजात खूप वाढतंय आणि जर का कॅन्सर प्रिव्हेंट आपण करू शकलो तर मला वाटतं मोठा भार हा वैद्यकीय असणाऱ्या एकंदरीतच उपचार पद्धतींवरचा कमी होणार आहे, हॉस्पिटल्सवरचा कमी होणार आहे, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा, काय सांगता येईल सर? दादा, कैंसर एक बहुत खतरनाक बीमारी है, भगवान नहीं करे किसी को ये हो, लेकिन कैंसर प्रिवेंट कुछ हद तक किया जा सकता है। उसके ऊपर हमने ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस की फिल्म्स बनाई है कि एक साधारण सी चीज़ है कि हमारी माएँ बहनें किस तरीके से उस चीज़ को कंट्रोल कर सकती है। बिकॉज अनफॉर्चुनेटली ये लेडीज़ बाहर नहीं निकलना चाहती हैं टू गो टू द डॉक्टर या उनको सलाह लेने के लिए। घरेलू इलाज क्या है उसको हमने एक शॉर्ट तरीके से समझाने की कोशिश की है कि आप ये कुछ अपने आप को फील करो, समझो। वो दादा, कैंसर फर्स्ट स्टेज सेकेंड स्टेज पे डिटेक्ट हो जाए ना, हर कैंसर क्यूरेबल है, बट ये रोग ना किसी को होना चाहिए, ये मेरी दिल से तमन्ना है।
हमारा सौभाग्य है कि हमने जैसे ब्रेस्ट कैंसर की फिल्म्स बनाई, हमने स्वच्छ भारत पे कुछ बनाई, हमने एंटी स्मोकिंग, सी अगेंस्ट स्मोकिंग, हर सिगरेट के पैकेट पे लिखा होता है सिगरेट स्मोकिंग इज़ इंजरियस टू हेल्थ, लेकिन हम कितने लोग उस चीज़ को फॉलो करते हैं। हमने उसके ऊपर एक ऐड बनाया। आज का यूथ, उसके पास समय ही नहीं है, वो जितना लंबा आप कोई शॉर्ट फिल्म बनाओगे, खींचोगे, वो सुनने तैयार नहीं है। दे वांट टू स्विच टू समथिंग एल्स। हमारी फिल्म्स 1 मिनट, 1.5 मिनट, 2 मिनट, दैट्स इट। उसमें एक संक्षेप में समझाया गया कि अगर आप 1 या 2 सिगरेट भी कम पी लेते तो आप अपनी ज़िंदगी की आखिरी ख्वाहिश पूरी कर सकते थे। तो मैं आपके चैनल के थ्रू यही बोलना चाहूँगा आज के यूथ को कि आज जो एक यूथ में एक पैशन है कि भाई एक सिगरेट से एक किक मिलता है, वो किक नहीं है। आप सोचो उस बारे में कि आपके माँ बाप ने आपको ज़िंदगी दी है, वो कितनी इम्पोर्टेंट है, माँ बाप कितने ज़रूरी हैं। आपके छोटे से किक के लिए आप अपनी ज़िंदगी क्यों दांव पे लगा रहे हैं। ये सब चीज़ों को उस तरीके से पिक्चराइज करके आगे दिखाते हैं। हाउ कैन यू बी अवे फ्रॉम ऑल दीज थिंग्स। येस, आणि त्याच निमित्ताने आजचाही विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आहे की कशा रीतीने आपण व्यसनांपासून दूर राहायला हवं ह्याविषयी विशेष उपक्रम हे डॉक्टर अनिल काशी मुरारका राबवत असतात आणि त्यामध्ये शॉर्ट फिल्म्स किंवा एव्हीज आहेत कोविडच्या काळामध्ये विशेष करून, कारण आपल्याला माहिती आहे की किती त्यावेळेस रुग्ण मृत्युमुखी पडत होते आणि त्यांना क्रिमेट करण्यासाठी सुद्धा पुरेशी साधन सामुग्री आपल्या ठिकाणी नव्हती। सो अशा वेळेस आपण खास करून विद्युत दाहिनीचा किंवा ह्याचा प्रबंध केला होता, तर ह्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा, काय कशा रीतीने हे आपण केलं होतं। कोशिश की थी हमने कि कोविड के दौर में एक क्रेमेटोरियम बनाया हुआ है गोरेगांव ईस्ट में, जिसके हम ज़रिया बने। ऊपर वाले को एहसानमंद मानता हूँ उनका कि उन्होंने हमको, हमारे परिवार को ज़रिया बनाया उस मूवी का निर्माण करने में। कोविड के दौरान इतना बुरा हाल हमने देखा बॉडीज़ का कि भाई लास्ट राइट्स तो दूर की बात ही, घर वाले ही अपने घर वालों से दूर हो गए थे। तो वहाँ पे सिस्टम्स के साथ सरकार को मैं रियली थैंक्स बोलूँगा कि उन्होंने आगे बढ़ के जो गोरेगांव ईस्ट में जो स्मशान भूमि है वहाँ पे फर्नेस की भी इमीडिएटली व्यवस्था की ताकि उन बॉडीज़ को जल्द से जल्द क्रीमेट किया जाए। वो एक दौर इतना ख़राब था कि बाप बेटे से दूर था, भाई भाई से दूर था, इंसान इंसान से दूर था, जो कभी नहीं सोचा हमने, ना कभी देखा, ना कभी फील किया। उसके पहले भी ये जब क्रीमेटोरियम बना, ऐसा कोई स्मशान भूमि अनफॉर्चुनेटली बोरीवली ईस्ट से लेके विलेपार्ले ईस्ट तक था ही नहीं। इसमें ये भूमि का निर्माण कर पाए। इस भूमि की कितनी इम्पोर्टेंस थी वो कोविड के दौर में और ज़्यादा सीखने को मिली। आज हमको सबको एक दिन जाना है, बट वो जो हमारा कारवा है जाने का, जो लास्ट जर्नी है जाने की, वो एकदम तरीके से पीसफुल होनी चाहिए, वो यहाँ कोशिश रहती है। मला वाटतं आणि हे फार मोलाचं आहे की अशा काळामध्ये कोविडच्या जेव्हा कोणीही पुढे मदतीसाठी येत नव्हतं तेव्हा डॉक्टर अनिल काशी मुरारकांनी विशेष करून या विद्युत दाहिनीची निर्मिती केली गोरेगाव ईस्टमध्ये आणि त्यामुळे मला वाटतं खरोखर हजारो परिवारांना एक प्रकारे त्यांनी ह्या उपक्रमातून दिलासा दिलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर विविध उपक्रम मगाशी आपण ऐकलेच आणि जाणून घेतले कशा रीतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू असतात आणि विशेष करून यूथसाठी म्हणजे तरुणांसाठी तरुणींसाठी विशेष उपक्रम त्यांचे आहेत आणि त्यातलाच एक उपक्रम आहे सर, सध्या गेली काही वर्षांमध्ये मानसिक स्वास्थ्य खूप बिघडतंय आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आत्महत्येची प्रवृत्ती म्हणजे सुसाइडल टेंडन्सीज हे स्टुडंट्समध्ये खूप जास्त दिसतात, डिप्रेशनमध्ये असतात अनेक स्टुडंट्स। अशा लोकांना धीर देण्यासाठी आपण शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत, अनेकविध अँगलने काम करता, काउन्सिलिंग आपल्याकडे सोय करून ठेवले। सो ह्या विषयी आम्हाला थोडंसं सांगा, काय सांगता येईल। मैं तो मेरे उन बच्चों को इस चैनल के माध्यम से वापस खाली अपील कर सकता हूँ कि बच्चों, ज़िंदगी बहुत इम्पोर्टेंट है। ये सुसाइड अटैम्प्ट करना गुनाह है, आप बिल्कुल इस चीज़ का कोशिश भी ना करें। फिर भी मैं आपको एक बात यहाँ पुटअप करूँगा, इजहार करूँगा, जो मुझे आदरणीय सदगुरु जी ने बताई। आज क्या होता है, ये बच्चों को एक सुसाइडल टेंडेंसी जो हो गई है, दादा ज़िंदगी बहुत इम्पोर्टेंट है।
हम कोई नहीं चाहते कि ज़िंदगी ख़त्म करें, लेकिन जब तक बच्चे सुसाइड अटेम्प्ट करते हैं और उनको लगता है नहीं सुसाइड नहीं करनी चाहिए, इट इज़ टू लेट फॉर दैट। सदगुरु जी कहते हैं कि भाई हमको ऊपर वाले ने 2 हाथ दिए हैं, आप एक काम करो, अगर आपको लगता है ना आपको सुसाइड करनी है, आप अपने एक हाथ से खाली अपने नाक को बंद करिए, सांस को रोकिए, आप खुद देखिए 25 या 30 सेकंड के अंदर अंदर आपको लगेगा नहीं ये मुझे नहीं करना है। वाई आर यू डूइंग इट? ज़िंदगी एक हसीन चीज़ है, आप वो खुश नसीब हो जो ह्यूमन रेस में पैदा हुए हो। लर्न टू अडेप्ट दैट, एक्सेप्ट इट कि यू आर द ब्लेस्ड सोल, एंड ये ज़िंदगी आपको हर तरीके से जीनी है, हर इच्छा पूरी करने के लिए जीनी है। परिवार को आपकी ज़्यादा ज़रूरत है, आपको भले नहीं होगी आपकी, लेकिन परिवार को बहुत ज़रूरत है आपकी। मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन सगळ्याच तरुणांसाठी केलं। अनेक समाजसेवक किंवा आरोग्यसेवक पुढे यावेत म्हणून आपण अनेक अवॉर्डसुद्धा देता। शूरवीर अवॉर्ड झालं, अवॉर्ड जिंदगी का झालं, असे किंवा प्रेरणा अवॉर्ड आहे। सो त्याची कन्सेप्ट काय आहे, काय सांगता येईल? दादा, अनिल मुरार का कोई नहीं किसी को सम्मानित करने वाला। हाँ, बट एक जज्बा है, एक जुनून है कि जो फनकार अपने वतन में हैं आज, जिन्होंने बहुत कुछ किया है समाज के लिए, लेकिन उनको कोई नहीं जानता है, ऐसे फनकारों को हम गैदर करते हैं मुंबई में, उनको एक कॉमन प्लेटफॉर्म पे बुलाते हैं और उनकी एवी चला के उनके बारे में लोगों को अपडेट करते हैं कि ये लोग क्या लेवल पे काम कर रहे हैं। आपने जिक्र किया शूरवीर अवार्ड्स। शूरवीर अवार्ड्स इज़ फॉर अ कॉमन मैन हु हैज़ डन समथिंग अनकॉमन। I also always term myself as a common man. There is an award show called Awards जिंदगी के। ये उन अनसंग हीरोज़ के लिए हैं जो द पीपल इन यूनिफॉर्म, आर्मी, नेवी, कोस्ट गार्ड, पुलिस, फायर डिपार्टमेंट एंड सो ऑन। देयर इज़ अ कंप्लीट हिस्ट्री ऑफ पीपल जो आज अजूबा कर रहे हैं अपने वतन में, उनको आज मैं सम्मानित कर पा रहा हूँ, यह हमारा सौभाग्य है। तो इट्स समथिंग फिनोमिनल। आज अपने देश में ऐसे कितने फनकार हैं और मुझे गर्व ये होता है दादा कि कुछ चेहरों को जो हम आज सम्मानित कर पाए, थैंक्स टू द सेंट्रल गवर्नमेंट, उन्होंने उनको बाद में पद्मश्री वगैरह अवार्ड से भी नवाजा है बाद में। येस, मला वाटतं की आणि इथूनच कुठून तरी अशी ही सुरुवात होते आणि आपण डॉक्टर अनिल काशी मुरारकांना मिळालेली विविध अवॉर्ड्स आता स्क्रीनवरती बघत आहोतच। आपल्याला ह्यामध्ये सहभागी व्हायचं असेल उपक्रमांमध्ये तर आपण संपर्कासाठी जी ईमेल बघत आहोत किंवा वेबसाईट बघत आहोत ते जरूर टिपून घ्या। समर्पण संस्था आहे, एम्पल मिशन संस्था आहे, यांना आपण जरूर जोडले जाऊ शकता आणि आपल्याला काही अडचणी असतील तर जरूर आपण या ठिकाणी लिहू शकता, मदत घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्वसामान्य लोकांपर्यंत आरोग्यसेवा हे ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर अनिल काशी मुरारकांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संस्था कार्यरत आहेतच। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ते विशेष करून कशा रीतीने समाजाचं आरोग्य अबाधित राहील ह्याविषयी मार्गदर्शन करत आहेत। तसंच सर आता आपण सांगितलं तसं आपण इतरही म्हणजे खास करून जे ॲसिड सर्व्हायव्हर्स आहेत, जळीत मुलं मुली आहेत किंवा त्याच अनुषंगाने अंध अपंग मुलं मुली आहेत, कर्णबधिर मुलं आहेत, ह्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवता, त्याविषयी थोडंसं सांगा। दादा, हर कोई चीज़ कैमरे के सामने नहीं बोली जाती। कोशिश करते हैं दादा कि भाई आज ये जो एसिड सर्वाइवर्स वाली हमारी बहनें हैं, उनको भी कोई तरीके से कोई मदद पहुंचाई जाए। और एक और प्रयास रहता है मदद पहुंचाने के अलावा कि उनको वो खुद अपनी ज़िंदगी आगे बढ़ के आराम से जी सके, ऐसा उनके लिए एक एटमॉस्फेयर क्रिएट करने की कोशिश करते हैं कि उनको एक जॉब ओरिएंटेड प्रोग्राम बना के देते हैं कि वो खुद अपनी लिविंग खुद अच्छे खासे 2 पैसे कमा के आगे ज़िंदगी बसर कर सके। मला वाटतं खरोखर एक महान कार्य करणारे असे डॉक्टर अनिल काशी मुरारका आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। जाता आता थोडंसं आध्यात्मिक विषय, कारण रामदेव बाबांच्या बरोबर आपले खूप घनिष्ठ संबंध आहेत आणि आपण नारायणी धामचं सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, त्याविषयी थोडंसं जाता आता सांगा। दादा, आपने कहा बाबा रामदेव जी के बारे में। बाबा रामदेव जी तो प्रेरणा ही योगा के लिए। आज हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भी आज इंटरनेशनल योगा डे वगैरह कर रहे हैं। एक अपने आप में एक उन्होंने जागरूकता फैला दी है कि योगा हमारा बेस है, हिंदुस्तान अपने वतन का बेस है, वो कितना इम्पोर्टेंट है। तो दैट्स व्हाट इट इज़ ऑल अबाउट।
बात करूं, आपने जिक्र किया नारायणी धाम के बारे में। नारायणी धाम 15 लोगों ने मिलके एक सपना देखा था। वो 15 लोग वहाँ ट्रस्टी हैं। उनमें से एक ट्रस्टी मेरे फादर मिस्टर काशी मुरारका भी हैं। आज मेरा नाम उनके नाम के बिना बिल्कुल अधूरा है। आप देखें, मैं अपनी नाम के साथ हर बार पापा का नाम ज़रूर जोड़ता हूँ, क्योंकि आज अपना वजूद अपने माँ बाप खुद होते हैं। नारायणी धाम में भी काफ़ी कुछ काम हो रहा है अंडर द फ्लैगशिप ऑफ पापा एंड द अदर ट्रस्टीज़। हम 2 या 3 मेडिकल कैंप हर हफ्ते करते हैं, जो एक आम जनता के लिए एब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट है। नारायणी धाम के बिल्कुल बगल में हमने आई हॉस्पिटल का निर्माण किया है, जहाँ पे एकदम एब्सोल्युटली नॉन रीचेबल जो लोग होते हैं, जो कभी सोच नहीं सकते हैं एक कैटरैक्ट ऑपरेशन क्या होता है, वो भी एकदम एब्सोल्युटली एक फ्री ऑफ कॉस्ट तरीके से वहाँ पे किया जाता है। इस आदमी की ज़िंदगी में जो महत्व मेरे माँ बाप का है, मतलब हम सबका एक कर्तव्य बनता है कि हम इस चीज़ को एक्नॉलेज करते चलें कि हमारे जीवन में हमारे माँ बाप के अलावा जो स्थान माँ बाप का है वो किसी और का नहीं हो सकता कभी भी। मला वाटतं एक खरोखर मुलाचा सल्ला जाता जाता सर्वांसाठीच दिला की आई वडिलांची पुण्याई हे आपण नेहमी म्हणतो, त्यांना कधी विसरू नका आणि सामाजिक आरोग्य जपण्यासाठी आपलाही सहभाग अपेक्षित आहे। जरूर ईमेल आणि वेबसाईट आपण बघत आहात त्यावरती संपर्कही करा। आणि मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना आव्हान आहे की ह्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये आपलाही सहभाग झाला तर मला वाटतं सामाजिक आरोग्य सुधारायला नक्कीच मदत होईल। डॉक्टर अनिल काशी मुरारका सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद। आभार आपका दादा।